जर तुमचा कोणी मित्र ACL रिकन्स्ट्रक्शन झाल्यानंतर काही महिन्यानंतर परत खेळण्यासाठी जात असेल तर त्याला ही व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा. परत जाण्यासाठी काही क्रायटेरिया असतो जो आपल्याला फॉलो करावा लागतो. LSI इंडेक्स जे असते म्हणजे लिम्ब सिमेट्री इंडेक्स, जी एक गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे किंवा गोल्ड स्टँडर्ड प्रोसिजर आहे हे ठरवण्यासाठी की प्लेयरला आपण परत खेळासाठी परत पाठवू शकतो का नाही. LSI इंडेक्स म्हणजे लिम्ब सिमेट्री इंडेक्स. त्यामध्ये आपण लेफ्ट आणि राईट पायामध्ये किती डिफरन्स आहे किंवा किती सारखेपणा आहे हे बघण्यासाठी आपण ती करत असतो. त्यामध्ये त्याची तुमचा इंज्युअर्ड लेग आणि नॉन इंज्युअर्ड लेगची स्ट्रेंथ आपण चेक करतो. काही टेस्ट असतात त्या कराव्या लागतात, गर्थ मेजरमेंट करावे लागते आणि त्यानंतर आपण ठरवतो की त्या दोन्ही लिम्बमध्ये किती डिफरन्स आहे. जर तो डिफरन्स 90% पेक्षा कमी असेल तर त्या प्लेयरला परत खेळात परतण्यासाठी किंवा स्पोर्टी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट हा नकार देऊ शकतो. पण तरी पण जर LSI इंडेक्स त्यांची 90 पेक्षा कमी असेल, 90% पेक्षा कमी असेल, तरी तो प्लेयर खेळायला जात असेल तर त्याला इंजुरी व्हायचे चान्सेस असतात, त्याला काही ना काही दुखापत व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या जवळच्यांना ही व्हिडिओ नक्की पाठवा. आणि जर तुमचा LSI स्कोर केला नसेल तर तो तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जाऊन करा आणि त्यानंतरच खेळण्याचा निर्णय घ्या. धन्यवाद.